नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मोक्षदा एकादशीबद्दल माहिती जाणून घेऊया. मोक्षदा एकादशी का साजरी केली जाते, तिचे महत्त्व काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या वर्षभरातील 24 एकादशींपैकी मोक्षदा एकादशी ही सर्वात पुण्यपूर्व मानली जाते. मोक्षदा या नावाप्रमाणेच या एकादशीचे व्रत केल्याने साधकाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत झालेल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. मोक्षदा एकादशी हा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येणारा एक पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि हा दिवस गीता जयंती म्हणूनही साजरा केला जातो. कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. या दिवशी केलेल्या उपासनेने पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते. यंदा सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी मोक्षदा एकादशी आहे. याच दिवशी गीता जयंतीही आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते. एकादशी व्रत आचरण आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्री विष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक देखील करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षदा, तुळशीची पाने, फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करावे. यथाशक्ती दान करावे. षोडोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रत आचरण करावे असे सांगितले जाते. मोक्षदा एकादशीची सांगता करायची योग्य पद्धत एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवावी असे सांगितले जाते. या एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रत आचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी. खुद्द श्रीकृष्णाने सांगितले आहे मोक्षदा एकादशीचे महत्त्व. श्रीकृष्ण सांगतात की मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे. नर देहातून सुटका झाल्यावर आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. पद्यपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी, मंजिरी, धूप, दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो. पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार खुले होते. मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते. ही एकादशी कामधेनूप्रमाणेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. आता आपण मोक्षदा एकादशीची कथा जाणून घेऊया. तर गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण देखील राहत होते. राजा प्रजाहित दक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले. त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे.
ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला इथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाची योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. राजा म्हणाला, ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटते. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा करून मला काही उपाय सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोपवावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनीचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यावरून कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात निघून गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात, त्याची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.